श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे सेवा मार्ग या चॅनेलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, देव म्हणतात, आपण आपल्या मार्गावर चालत असताना स्वतःवर विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. ते कधीच सारखे नसते. इतरांना विनाकारण रडवणारा नाही, रडावे लागते. तुमच्या इच्छाशक्तीने स्वतःला आकार देऊ नका. स्वसंरक्षणाने कधीही स्वतःला अपमानित करू नका. असा हा स्वतःचा एकमेव मित्र आहे आणि इच्छा देखील स्वतःला एकमेव शत्रू आहे. तुमच्या दुःखासाठी जगाला दोष देऊ नका. तुमचे मन समजून घ्या. तुमचे दुःख हे तुमचे मन बदलणारे आहे. म्हणून तर उठायचा प्रयत्न करा, लढा आणि आपले कर्तव्य पूर्ण निष्ठेने करा. बाकी कदाचित देवावर सोडा. प्रत्येक दिवस चांगला नसतो, पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगलं नक्कीच असतं. धीर धरा. कधी कधी तुम्हाला जीवनातील सर्वात वाईट परिस्थितीतून जावे लागते. रडणे थांबवा. स्वतःच्या संयमांशी लढायला शिका. कारण तुम्हाला साथ देणारे देखील स्मशानभूमीच्या पलीकडे जात नाहीत. जेव्हा वेळ न्याय देते तेव्हा साक्षीदाराची गरज नसते. भेटवस्तू ही खरी आणि पवित्र तेव्हाच असते जेव्हा ती मनापासून आणि योग्य व्यक्तीला योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी दिली जाते. आणि जेव्हा देणाऱ्याला भेटवस्तूच्या बदल्यात काही अपेक्षा नसते. देव म्हणतात, सौंदर्य तुमच्या वृत्तीत आहे. काहींना चिखलात उमगलेल्या कमळांचा मोह होतो, तर काहींना चंद्रातील डाग दिसतात. अर्जुन जो कोणी ज्या देवतेची पूर्ण श्रद्धेने पूजा करत असेल, तर मला त्याची ते देवतेवर श्रद्धा दिसते. उदय कुणाचा अचानक होत नाही. सूर्यही हळूहळू उगवतो आणि हळूहळू मावळतो. ज्यांच्याकडे संयम आहे तोच जग उजळू शकतो. मन चंचल असेल तर स्वतःवर नियंत्रण ठेवणे अवघड नाही, पण सरावांनी ते नियंत्रित करता येतं. अहंकार आणि संस्कार यात फरक आहे. इतरांपुढे नतमस्तक होऊन अहंकार सुखी होतो. नतमस्तक होऊन संस्कार स्वतः आनंदी होतात. सर्वांची सेवा करा, पण कोणाकडूनही आशा ठेवू नका. सेवेची खत फक्त देवच देऊ शकतो. जेव्हा सत्य आणि असत्याची लढाई होते तेव्हा सत्य एकटे उभे राहते. आणि असे होते कारण असत्याच्या मागे मूर्खाचा समूह असतो आणि सत्य नेहमीच एकटेच राहतो. हे तुम्हाला देखील शिकवते की तुमच्याकडे स्वतःशिवाय काहीही नाही. जेव्हा कुटुंबातील सदस्य प्रिय आणि अनोळखी वाटतात तेव्हा समजून घ्या की विनाशाचा काळ सुरू झाला आहे. जेव्हा तुम्ही राहिलात ताकदीची गरज असते, पण गप्प राहण्यासाठी खूप ताकद लागते. जे तुझं आहे ते तुझ्यासोबतच राहणार आहे. ते हिसकवायला सगळे विश्व एक झालं तरीसुद्धा ते तुझ्यासोबतच राहील. स्वर्गातूनही जगात दोन प्रकारच्या व्यक्ती असतात. एक जो शक्तिशाली होऊ नये, तर दुसरा गरीब होऊ नये. गरीब असूनही तो दान करतो. मित्रांनो, देव म्हणतात, प्रेम हे शरीर किंवा सौंदर्य पाहून होत नाही. त्या व्यक्तीला चांगले ओळखत असताना इतरांचे बोलणे ऐकून त्यांच्याबद्दल कोणतेही अनुमान काढणे मूर्खपणाचे लक्षण नाही. स्पष्ट हेतूने विचारले तर देव नशिबांपेक्षा जास्त देतो. जे घडले ते चांगलेच, जे होते ते चांगल्यासाठीच, आणि जे होणार आहे ते पण चांगलेच होणार आहे. तुझे माझे, लहान मोठे, तुझा माझा, परका तुझ्या मनातून पुसून टाक. मग जेव्हा धमाका सुरू होईल तेव्हा सर्व काही तुमचे आहे आणि तुम्ही सर्वांचे आहात. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा शेवट असे काही नसते. नेहमीच एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते. मित्रांनो, स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी आई तू ग्रेट आहेस अशी कमेंट करा. देव म्हणतात, जीवनात आनंदी राहायचं असेल तर त्याकडे अधिक लक्ष द्या. जे तुमच्यासोबत आहेत ते काय आहे यावर नाही,
त्या दिवशी आपल्या सर्व संकटांचा अंत होईल. ज्या दिवशी आपल्याला खात्री होईल आपले सर्व कार्य संकटात संयम, समृद्धीमध्ये दयाळूपणा आणि संकटात सहिष्णुता हे स्पष्ट आणि सरळ बोलणाऱ्या उत्तम लोकांची लक्षणे आहेत. त्यांचे बोलणे नक्कीच कठोर आहेत, पण तो कधीही कोणाची फसवणूक करत नाही. जे तुम्हाला चांगले वाटेल ते घ्या, जे वाईट आहे ते नाही. मग तो गरीब असो किंवा माणूस असो, वाईट असो किंवा मोठा असो किंवा छोटा असो किंवा चांगला असो, तो नेहमीच विनाशाला कारणीभूत ठरतो. कारण चित्र हे लहान असो व मोठे असो, छिद्र लहान असो किंवा मोठे असो, ते जहाजाला बदलू शकतात. जेव्हा आशा तुटायला लागते, मार्ग दिसत नाहीत, तेव्हा देवाचे स्मरण करा. देव म्हणतात, मोठ्या स्वरूपात जीवनात बदलणारा चमत्कार आपण प्राप्त करणार आहोत. आता एक लॉटरी लागणार आहे. एक लॉटरी बक्षीस रक्कम पुढील तुमच्या 12 तासाच्या आत तुमच्या अकाउंटमध्ये पडणार आहे. तुमच्यासाठी काहीतरी चांगले घडेल. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कृपया व्हिडिओला लाईक करा. तसे तुमचे हात प्रचंड प्रमाणात रोख आकर्षित करतील आणि तुम्हाला तुमच्या जीवनात भरपूर संपत्ती वाहताना दिसेल. मी प्रार्थना करते की तुमचा आशीर्वाद तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला पुढील अनेक वर्ष आनंदात, सौंदर्यात, ऐश्वर्यात भरभरून पैसा येऊ देईल आणि तुमचे जीवन आनंदात जाईल. देव म्हणतो, मी तुम्हाला अमर्याद पैसा, आरोग्य आणि यश मिळवून देणार आहे. म्हणून जर तुम्हाला देवाकडून चमत्कारिक चिन्ह अनुभवायचे असतील तर निष्कर्षापर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा. देव तुमच्याशी एकनिष्ठ राहील, कारण तुम्ही त्यांच्याशी एकनिष्ठ राहिलात. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं टाईप करा. भाग्यवंत ठराल. स्वामीवर विश्वास ठेवा आणि ते आपल्या जीवनात त्यांची वचने पूर्ण करतील. या महिन्यात तुम्ही चमत्कारिक घटकांच्या मालिकेची अपेक्षा करू शकता, ज्यामुळे तुम्हाला आनंद, उपचार आणि वैयक्तिक विकास तसेच अनुकूलता आणि चांगली बातमी मिळेल. तुमचा उपचार आणि तुमची समृद्धी वाढ होईल. तुमचे स्वतःचे प्रयत्न नाही, तुमच्या स्वर्गीय पित्याची दया आहे. देव त्यांच्या लोकांना आरोग्य आणि पुनर्प्राप्तीची खात्री देतो, जेणेकरून आपण त्यांना भरपूर शांतता आणि सुरक्षितता मिळावी. माझ्या मुला, या जगात कोणीही तुला साथ देऊ दे किंवा नाही देऊ दे, मी तुला सदैव पाठिंबा देईल आणि हा माझा विश्वास आहे. जोपर्यंत मी तुझ्या पाठीशी आहे तोपर्यंत तुझं या जगात कोणीही काहीही करू शकणार नाही. तुझ्याबरोबर नसल्यास देवाची साथ तुला नसेल तर काहीही करू शकतोस. जगात माझ्यावर सर्वात जास्त विश्वास ठेव. विश्वास असल्यास होय, स्वामी आईवर माझा विश्वास आहे असं टाईप करा आणि तुमची सहमती दर्शवा. देव म्हणतात, मी कधीच आपल्या मुलाला एकटे सोडत नाही. माझ्या बाळा, कधीही समजू नका, मीच उदरनिर्वाहाचा स्रोत आहे. जे मला शोधतात त्यांना कधीही ताण लागणार नाही आणि ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यांना कधीही भूक लागणार नाही. देवावर विश्वास ठेवून वादळात त्याची स्तुती करणे आणि अनुसरण करणे, देव तुम्हाला तुमच्या सर्व मान्यांपासून वाचवणार आहे आणि त्यांना बरे सहजता आणि भरपूर प्रमाणात बदलत आहे. सोबती असो किंवा तुम्ही कधीही केली नसलेली प्रगती असो, काहीतरी अविश्वसनीय तुमची वाट पाहत आहे. माझ्याबरोबर प्रेम, आरोग्य आणि समृद्धीसाठी माझ्याबरोबर प्रार्थना करा
आत्मविश्वासाने घोषित करते की माझे कुटुंब, संपूर्ण कुटुंब बरे होईल आणि मी त्यांच्यासाठी प्रार्थना करत असताना चमत्कार केलेले दिसतील. देव जो सदा सर्व काळ आहे, जो तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला संकटांपासून वाचवेल, तर तुमचा शत्रूला तुमच्या समोर पांगवेल, त्यांचा नाश करेल. जर तुम्ही एकनिष्ठ असाल तर देव तुमच्यावर अतुलनीय वर्षाव करेल. तो तुम्हाला यशाचा वर्षाव करेल, आनंदात ठेवेल, संपत्ती देईल. मित्रांनो, तुम्ही जर स्वामींच्या या संदेशाशी सहमत असाल तर होय, माझा स्वामी आईवर पूर्ण विश्वास आहे असं टाईप करा आणि आपली उपस्थिती दर्शवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.